बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे का पोहोचवणं? ऐका कमलेशजी हे बघा, कमलेशजी हे बघा, हे पत्र मी दाखवतो आपल्याला. हे आहे 27 फेब्रुवारी 2018. याच्यामध्ये स्वतः एक मिनिट थांबा राजू ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. तेव्हा हा जो बदल झालेला आहे त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशनला अनिल देसाईंच्या सैनिक कळवलेला आहे. आता कपिल सिब्बल सर म्हणतात ते बरोबर आहे की असा कोणताही बदल कळवण्याची खरं तर कुठेही लेखी तरतूद नाही आहे, पण कळवलेला आहे हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते ड्युअल आर्ग्युमेंट आहे की ते कळवलं नाही म्हणजे सगळं काही बेकायदेशीर होते असं नाही, ही पहिली गोष्ट. आणि म्हणून कळवायचं असं काही लेखी नाही कायद्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी, पण कळवलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि ते 27 फेब्रुवारी 2018चं पत्र आहे बघा. दोन्ही बाजूनी नाही ते युक्तिवाद तसेच असतात की त्याच्यामध्ये कुठेही लेखी म्हटलेलं नाही की कळवलं पाहिजे, पण कळवलेला ही वस्तुस्थिती आहे. तसंही कुठे लेखी म्हटलेलं नाही की उद्धव ठाकरेंना काढलं पाहिजे. कळवलं नाही, बघा ना, बघा त्याच्या ऐका ना, मी हा मुद्दा आहे त्यातला. असीम सर यांनी मुद्दा पुढचा फक्त मुद्दा तुम्ही जो म्हटला घटना तुम्ही जे म्हटलं होतात ना, जी घटना कळवली नव्हती, त्यात तुम्ही असंही म्हटलं त्याच पत्रामध्ये पुढे बरं का, राजू वाघमारे तुमच्यासाठी पण ऐकतो. इट इज देअरफॉर नेसेसरी टू मेक चेंजेस टू द कॉन्स्टिट्यूशन टू ब्रिंग इन इनर डेमोक्रेसी अँड ऑर्गनायझेशनल पोल्स ॲज envisaged by honorary honorable शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे अँड द ECI. बदल मग कशात बदल करायचे होते? जर नव्हती घटना बदल कशात करायचे होते मग? नाही, जर आम्ही पत्र दिलं की ह्या आमच्या पक्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कारभार चाललाय पूर्वीच्या पक्षामध्ये आणि लोकशाहीचं पालन केलं जात नाही, हे जे पत्र आम्ही दिलं त्याला ऍझ्युम करून त्यांनी सांगितलं की 2018ची जर ते अमेंडमेंटची तशी घटना असेल तर त्याच्यात तुम्ही सुधारणा करा. ती त्यांच्याकडे पोचलीच नाही तर ते कसं काय बोलू शकतात? त्यांच्याकडे फक्त पत्र दिलं. पण आपण जी चर्चा करतो ही राजकीय ज्या ग्रे एरियाज वरती ना